नेवीनगर प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई बाहेरून दोघांना ताब्यात घेतलंय। मात्र याबाबत गुन्हे शाखेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। सेंट्री पोस्टवरून रायफल आणि दारूगोळा चोरीला गेला होता, तेच हे प्रकरण। सीसीटीव्हीच्या मदतीने आता दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। नेवीनगर प्रकरण, नेवीनगरमधून रायफल आणि दारूगोळा चोरीला गेलेला होता। अर्थात आतापर्यंत अधिकृत अशी माहिती कोणत्याही प्रकारची देण्यात आलेली नाहीये। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईच्या बाहेरून दोघांना ताब्यात घेण्यात आलं। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। नंदकिशोर, विक्रम, जर पाहायला गेलं तर नेव्ही नगरमध्ये शनिवारी रात्री जर पाहायला गेलं तर एक जे अग्निवीर सैनिक होता त्याच्याकडून रिलीव्हर म्हणून एका सैनिकानं बंदूक आणि त्याची जी कारतूस होती ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती। आणि त्यानंतर जर थोड्या वेळानं पाहायला गेलं तर तो जो इसम होता तो गायब झालेला होता आणि तपासणीनंतर जी बंदूक घेतलेली होती आणि जी कारतूस होती ती दोन्ही सकट जो व्यक्ती आहे तो गायब झालेला होता। त्यानंतर एकंदरीत त्याचा शोध जो आहे तो घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। काल कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या संदर्भात जो गुन्हा होता तो नोंद झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। त्यामुळे एकंदरीत याचे जे आरोपी होती त्या संशयित आरोपी त्या दोघांना जे आहे आता मुंबईच्या बाहेरून ताब्यात घेतल्याची जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत त्यांचा मोटिव्ह नेमका काय होता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे मुंबईत ठिकठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत त्याच्या मदतीनं आता पोलिसांनी ही संपूर्ण जी कारवाई ती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दोघांना सध्या ताब्यात घेतल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याबाबत जी गुन्हे अन्वेषण शाखेनं अधिकृत कुठलीही माहिती दिलेली नाही। मात्र संपूर्ण तपास होता याबाबत जी पत्रकार परिषद आहे ती गुन्हे अन्वेषण म्हणजे गुन्हे शाखा घेईल आणि त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती संपूर्ण प्रकरण उघडीस येईल। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।